चंद्रपुर महानगर से कुछ ही दूरी पर स्थित दुर्गापुर परिसर में एक घर से सेंधमारी कर सोने के गहनों को मिलाकर लाखों रुपयों का माल चोरी होने की घटना प्रकाश में आई। तो आइए सुनते हैं इस चोरी को लेकर घर के मालिक ने विस्तार पूर्वक क्या कहा। इस खबर में चंद्रपुर शहर से लगकर दुर्गापुर परिसर के अंबेडकर चौक में सेंधमारी कर बहुत बड़ी चोरी की घटना प्रकाश में आई है। घर में कोई नहीं है, इसका फायदा उठाकर चोरों ने घर का ताला तोड़कर घर में मौजूद सोने के गहनों के साथ पैसे भी चोरी कर लिए। घटना की जानकारी मिलते ही घर के मालिक ने पुलिस स्टेशन में इसकी जानकारी दी। पुलिस को इसकी जानकारी मिलते ही पुलिस घटनास्थल पर पहुंची और आगे की जांच दुर्गापुर पुलिस कर रही है। तो सुनिए इस संबंध में घर के मालिक द्वारा इस चोरी की घटना को लेकर विस्तारपूर्वक क्या जानकारी दी गई है। माझा मुलगा 5 दिवसापासून डॉक्टर खानच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। आम्ही रात्री 8 वाजता दवाखान्यामध्ये जात होतो डबा घेऊन आणि सकाळी 6 वाजता वापस येत होतो। आज मी सकाळी 6 वाजता तिथून निघालो आणि 6:30ला घरी आलो। मधामध्ये माझा एक मित्र भेटला। तो म्हणे रात्री 10:30 वाजता दोघंजण तुझा दरवाजा खोलत होते म्हणे। त्यांना विचारलं म्हणे तर तेव्हा ते सांगत होते की मला रिचार्ज मारायचा आहे, तर त्यांचा मुलगा भरती असल्यामुळे तुम्ही आता त्यांना फोन करा, ते रिचार्ज मारून देईल असं म्हटलं। आणि मी सकाळी आता त्यांच्यासोबत बोललो। मला काही माहिती नव्हतं। मी आलो, बाहेरचा गेट थोडा उकळत होता आणि आतमधला दरवाजा पाहिला तर दरवाजाला ताला नाही दिसला। दरवाजाचा ताला तुटून होता आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आतमध्ये आलो आणि माझा देवघराचा दरवाजा खोलला तर दरवाजाचा खोलल्याबरोबर मला एकदम पूर्ण सामान अस्तव्यस्त दिसलं आणि माझे 3 तोळ्याची चपलाकंठी, 1 तोळ्याचे 2 गोप, 2 लहान मुलांचे 1 तोळ्याचे गोप, पत्नीचे कानातले 3 जोड, आईचं 1 दाणी आणि त्याच्यातलं ते कानातले आणि एक कंठी होती एक। आणि त्याच्यानंतर माझे 3 दिवसाची वसुली होती। 3 दिवसाची वसुली केली आणि मुलांचे 2 डबे होते जे जन्मापासून ते जमा करत होते। ते त्या डब्यामध्ये जवळजवळ 40,000 रुपये असू शकते आणि एवढा। आणि त्याच्यामध्ये कॅश पण होती, 20,000 रुपये आपल्या अलमारीमध्ये होते। इतकं ऐवज होता। किती अंदाजे किती याची होऊ शकते काय चोरी? अंदाजे मी आता अंदाजे काढला नाही, हे लोक सांगेल किती पूर्ण टोटल किती झाली सकते टोटल नंतर। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।